आता आपल्याला आज इंडायसिस अँड क्यूब रूटचा प्रॅक्टिस सेट कोणता बघायचा आहे 3.1. याचं बेसिक ऑलरेडी आपण बघितलेलं आहे बरोबर ना. नेमकं इंडायसिस काय जस्ट एक 2 मिनिटात मी रिवाइज करतो. इंडायसिसचा अर्थ काय असतो एखाद्या नंबरचा किती वेळेस मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल 2 × 2 × 2 म्हणजे कसं लिहू शकतो आपण 2⁻³ आणि हा 2 जो आहे याला आपण काय म्हणतो बरं बेस आणि हा तो 3 याला काय म्हणतो बरं आपण इंडेक्स. काय म्हणतो इंडेक्स. लक्षात आलं का. हे आपण पहिलं बघितलेलं आहे. आता आपल्याला डायरेक्ट काय बघायचं आहे प्रॅक्टिस सेट. आता प्रॅक्टिस सेट हा कशावर डिपेंड आहे तर आता आपण जसं बघितलं होतं काय 2⁻² काय असतो 3 बेस किती इथं 2 इंडायसिस किती इंडेक्स किती आहे 3 किंवा 4⁻5 इथं इंडेक्स किती बरं 5 आणि बेस किती बरं इथं 4 आहे. पण आता आपल्याला जे एक्झाम्पल बघायचे आहे ना ते फ्रॅक्शन फॉर्ममध्ये बघायचे. म्हणजे हा इंडेक्स कसा येणार आहे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये. फ्रॅक्शन किंवा त्याला आपण रॅशनल फॉर्ममध्ये म्हणतो काय रॅशनल. म्हणून आता आपल्याला जे इंडायसेस बघायचे कशात बघायचे रॅशनल फॉर्ममध्ये. रॅशनल आता इंडायसिस रॅशनल फॉर्ममध्ये कशा असतात किंवा ज्याला रॅशनल इंडायसिस म्हणतात. आता रॅशनल नंबर आपण शिकलो आठवतं का. रॅशनल नंबर म्हणजे कोणता नंबर असतो कसा असतो x/y बट y इज नॉट इक्वल टू 0 इज नोन ॲज रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल 2/3 हा काय असणार आहे रॅशनल नंबर. 3/2 हा सुद्धा काय असणार आहे रॅशनल नंबर. आता इथं आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये 3.1 मध्ये पण आपल्याला इंडायसिस बघायचे. कसे बघायचे रॅशनल फॉर्ममध्ये. पण असे बघायचे का ज्याचा न्यूमिनेटर हा 1 असला पाहिजे. म्हणजे वरची संख्या किती असली पाहिजे 1 आणि खाली मग तुमचं काही पण असेल 2 3 4 5 6 म्हणजेच काय बघायचं जसं इंडायसिस काय असणार आहे 1/2 1/3 1/4 सो ऑन अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल मग इथं बघायचं सपोज आपल्याला x⁻⁴ किंवा 5⁻⁴ जसं आपण बघितलं ना 5⁻³ असतो ना तसं आता काय बघायचं आपल्याला 5⁻⁴ 1/4 1/5 1/6 असे आपल्याला बघायचे. म्हणजेच हे काय असणार आहे बरं आता आपले रॅशनल इंडायसिस असणार आहे. काय असणार आहे रॅशनल इंडायसिस हे आता आपल्याला बघायचे. त्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो बघा आपल्याला गोष्ट माहिती येणार आहे की स्क्वेअर रूट ऑफ 25 किती असतो बरं 25चा स्क्वेअर रूट किती असतो 5 काय किती असतो 5. हा जो रूट 25 आपण अजून एका फॉर्ममध्ये लिहू शकतो. कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकतो तर बघा 25⁻⁴ म्हणजे स्क्वेअर रूट आहे याचाच मिनिंग काय असतो 1/2. लक्षात आलं की मी काय बोललो. मग मला याचं सांगू शकतात का तुम्ही स्क्वेअर रूटमध्ये सपोज 5 काय लिहिणार आहे आपण याचं 5⁻⁴ लक्षात येतं आहे का. एक लक्षात लिहू नका. √10 कसं लिहिणार आहे आपण 10⁻⁴ असं लिहा काही फरक पडत नाही. लक्षात आलं मी काय बोललो. हे झालं कोणाचं स्क्वेअर रूट. याला काय म्हणतो आपण स्क्वेअर रूट्स. हे काय सर्व स्क्वेअर रूट. क्यूब रूट पण असतो असाच क्यूब रूट. क्यूब रूटचा अर्थ असतो बघा क्यूब रूट ऑफ जसं आपल्याला माहिती आहे 27चा क्यूब रूट किती असतं रे 27 व्हेरी गुड किती असतं 3. क्यूब रूटचा अर्थ काय असतो का त्याच संख्येला 3दा मल्टिप्लाय केलेलं असतं. 3 × 3 × 3 किती आहे ना 3 3 जा 9 आणि 9 3 जा 27 म्हणजे हा 27चा क्यूब रूट किती असतं 3. पण हे आपण कसं लिहितो हे आपण बघणार आहे. हे क्यूब रूट्स कसं लिहायचं 27 ॲज इट इज आणि ⁻⁴ लिहायचं. काय लिहायचं 1/3. अजून एक सांगतो क्यूब रूट ऑफ 11 कसं असणार आहे 11⁻⁴. लक्षात आलं. पुन्हा क्यूब रूट ऑफ
64. कसं लिहिणार आहे आपण? 64चं काय घ्यायचं? रेश टू 1/3. लक्षात आलं काय? हे काय झालं? स्क्वेअर रूट, क्यूब रूट. आता जर आता इथं नसतो म्हणजे 2 असतो म्हणून इथं 1/2 घेतला आपण. नसतो म्हणजे किती असतो? 2. इथं 3 म्हणून 1/3 घेतला. आता 4 पण येऊ शकतो ना रे? काय येऊ शकतं? असं 4 पण येऊ शकतं. मग आता याला काय म्हणायचं? हे कसं लिहिणार आहे रे आपण मग? 64 रेश टू 1/4. 1/4 काय होणार आहे? 4. यालाच आपण काय म्हणून रीड करतो माहिती आहे का? 4th रूट ऑफ 64. जसं याला आपण काय म्हटलं होतं? याला स्क्वेअर रूट. याला काय म्हटलं आपण? क्यूब रूट. तसं 4 असेल तर काय म्हणायचं? 4 रूट 64. अलग लक्षात? नक्की. इथं काय म्हणतो आपण? यंथ म्हणा. याला काय म्हणू आपण? यंथ रूट. यंथ रूट म्हणू. ओके. अजून एक एक्झाम्पल सांगतो मी. असं असेल तर रे याला कसं आपण रीड करणार आहे? व्हेरी गुड. 5th रूट ऑफ 25. व्हेरी गुड. लक्षात आलं? नक्की. अजून एक सांगतो. 6 आणि इथं आहे सपोज काहीतरी 81 वगैरे. कसं रीड करणार आहे? 6th रूट ऑफ 81. हे रीड करता येईल सर्वांना. जर तुम्हाला असं दिलं तर असं लिहिता येईल आणि असं दिलं तर असं लिहिता येईल. मग मला एक गोष्ट लिहून दाखवू शकतात का तुम्ही? किंवा सांगा 20 काय बरं? 4th वाला इथं घेतो मी. मग मला सांगा इथं 5th रूट ऑफ 125 कसं लिहिणार आहे? मग हे 5 रूट 125. आलं लक्षात? नक्की. एकदम कळालं की? एवढं कळालं ना तर पुढचा प्रॅक्टिस तुम्ही इझिली करशाल. काहीच प्रॉब्लेम नाही राहणार. इथपर्यंत कळालं सर्वांना एकदम. आता फर्स्ट हे लिहून घ्या, सेकंड हे लिहून घ्या आणि नंतर थर्डवाले हे लिहून घ्या. याला एक जनरल इकडे बघा मी एक जनरल सांगतो. याला असं रूटमध्ये असतं तर कसं लिहायचं? यंथ रूट ऑफ काही पण घ्या. यंथ रूट ऑफ यम. हा काय झाला याचा जनरल फॉर्म. म्हणजेच काय? हे कसं लिहिणार आहे रे आपण मग? यन असं यम. किंवा हे आपण कसं लिहू शकतो अजूनही? हे तुम्हाला मी सांगितलं असं. पण हेच कसं लिहू शकतो रे आपण अजून? 25. व्हेरी गुड. रेश टू 1/5. जसं हे लिहिलं तसं हे लिहिलं. आलं लक्षात? मग आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये सांगितलं तुम्हाला. हे कसं लिहायचं बरं? यम रेश टू 1/n. यंथ रूट दे ना. यंथ रूट म्हणजे कुठे घ्यायचं? डोक्यावर. कोणाचा आहे तो? यमचा. हे व्यवस्थित लिहून घ्या. एकदम सर्व व्यवस्थित लिहून घ्या. ठेवले? चालेल की? लक्ष द्या. आता हा प्रॅक्टिस सेट कशावर आहे? तर एकाच एक्सप्रेशनवर आहे. कोणतं एक्सप्रेशन ते बघा. काय म्हटलं मी तुम्हाला? यंथ रूट ऑफ ए. हे कसं लिहू शकतो आपण? हे कसं एक्सप्रेस करू शकतो? तर a रेश टू 1/n. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल अजून एकदा सांगतो मी. फॉर एक्झाम्पल 6th रूट ऑफ 10 कसं एक्सप्रेस करणार आहे आपण? 10 रेश टू 1/6. लक्षात येईल? किंवा उलटं पण होऊ शकतं. काय उलटं होऊ शकतं? तर तुम्हाला क्वेश्चन असेल काय? 5 रेश टू 1/3. हे काय करून दाखवा तुम्ही? आहे कोणत्या फॉर्ममध्ये लिहून दाखवा? यंथ रूट ऑफ ए ह्या फॉर्ममध्ये लिहून दाखवा. मग हे कसं लिहिणार आहे आपण? नाही थर्ड नाही म्हणजे त्याला क्यूब म्हणायचं. 2 असेल तर स्क्वेअर रूट. 2 असेल तर काय म्हणायचं बघा? 1/2चा मिनिंग काय असणार आहे बरं? स्क्वेअर रूट. त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर रूट. 1/3 असेल तर काय म्हणायचं? क्यूब रूट. हां पण 1/4 किंवा त्याच्यापेक्षा जर दुसरं कोणी आलं मोठा जर आला तर काय म्हणायचं? 4th रूट. लक्षात आलं का?
हे रीड करता आलं पाहिजे, हे कळालं पाहिजे. मग आतिदा कोण आहे बरं? 3 आहे. 3 म्हटल्यावर काय म्हणायचं? क्यूब रूट. मग काय होईल बरं इथं? क्यूब रूट ऑफ 5. क्यूब रूट ऑफ 5. आलं लक्षात? छोटं आलं तुझ्या लक्षात? नक्की एकदम. काय डाऊट राहील का? एक काम करा, मस्तपैकी याला डिझाईन काढवलं लिहून घ्या. 1 2 3 1 2 3. हां काढा लोक. आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.1. 3.1 मध्ये 2 मेन क्वेश्चन आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय तुमच्या समोर आहे बघा. पहिलं काय? एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. लिहू नका, फक्त एक लक्ष द्या. मातीदा तुम्हाला काय करायचं आहे बरं? जो काही क्वेश्चन दिला आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे? इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म म्हणजे कसा असतो? जो आपण बघितला ना, n⁻² काहीतरी 1/m वगैरे असा असतो ना, त्याला इंडेक्स फॉर्म म्हणतात. अलग लक्षात? त्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग आता बघा पहिला काय बरं सब क्वेश्चन? मग 5th रूट ऑफ 13. मग ही लिहायचं आहे. मला सांग दाबाडी पटकन कसं लिहिण ही आपण? कसं लिहिणार? हां नाही, कसं लिहिणार सांग आदिती, सांग. व्हेरी गुड. 1/5 सांगितलं बबड्यानं तुम्हाला. कोणतं आहे? 5th रूट आहे. 5th रूट म्हणजे काय? रेस टू काय लिहायचं? 1/5. 5th आहे ना, म्हणजे 5. आणि कोणाचा? 13. आला आन्सर. अलग लक्षात? बस खाली. सेकंड काय क्वेश्चन आहे? 6th रूट ऑफ 9. मग हे कसं होणार आहे बरं आता? सांग. हां 9 1/6. व्हेरी गुड. थर्ड क्वेश्चन काय? स्क्वेअर रूट ऑफ 256. यश सांग रे पटकन मला. चल राहू बा. 256 रेस टू 1/2. व्हेरी गुड. स्क्वेअर रूट म्हणजे लिहून दिला ना तुम्हाला. स्क्वेअर रूट म्हणजे काय? 1/2. आलं लक्षात? नेक्स्ट फोर्थ वाला सांगा. चला काय फोर्थ वाला क्वेश्चन? क्यूब रूट ऑफ 17 का? स्वरा सांग. 17 रेस टू 1/3. कारण की क्यूब रूट म्हणजे काय असतो? 1/3. व्हेरी गुड. नाईक सांग मला आता थर्ड पुढचा क्वेश्चन काय? 8 नाव असेल ना. हां 8th रूट ऑफ 100. सांग नाईक मला आता. 100 रेस टू 1/8. व्हेरी गुड. वराडे सांगा तर राहू पटकन. 6 वाला कोणता आहे? 7th लिहिलेले ना. हां 7th रूट 13 30. ओके सांगा आता मला. 30 रेस टू 1/7. झाला का पहिला क्वेश्चन? आणि तुम्हाला असे किती सांगितले तर काय आता प्रॉब्लेम येईल का? कारण की आपण पहिल्यांदाच शिकलोय सर्व. संपले ना आता. काय राहिलं? बस झालं. एवढे करा. बाकी नाही सर्वांना 10 लिहून आणायचे. हे पहिले लिहून घ्या. हो 10 याचे 10 आणि सेकंडचे 10. नाही हे सोडून. हे तर क्वेश्चन मधले आपले होमवर्क किती पाहिजे? 10th. होमवर्क कसं करायचं? मग कोणता पण घ्या तुम्ही. काय घ्यायचं इथं? 6th रूट ऑफ 10. चालेल असं घ्यायचं. अलग लक्षात? 10 लिहून आणायची. मला दाखवायची उद्या मध्ये. क्वेश्चन नंबर 2. काय बरं क्वेश्चन नंबर 2? राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे? nth रूट
ऑफ ए ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि हे तर आपण पहिले शिकलेलं आहे. मग सांगा मला पहिला क्वेश्चन काय बरं. फर्स्ट काय 1/4. मला फक्त यश सांग कसं लिहायचं आहे आपल्याला. हां सांग. हां फोर्थ रूट ऑफ 81. व्हेरी गुड. सेट डाउन. नेक्स्ट सांग. थांब थांब कोणीच काय बोललं का. सेकंड क्वेश्चन काय तो सांगा मला पहिला. 49 रेस टू 1/2a. असलं नसलं काही फरक नाही पडत. सांग मला तू फक्त. 2 नाही 1/2 ला काय म्हणतो आपण स्क्वेअर. सांग सांग. व्हेरी गुड. स्क्वेअर रूट ऑफ 49. बरोबर. सांग आता थर्ड तू. कोणता तिथं थर्ड घेतो मी. काय इथं 1/5 का. 1/5 रेस टू 1 बाय किती आहे 1/5. कसं लिहायचं मग हे. व्हेरी गुड. 5th रूट ऑफ 15. व्हेरी गुड. सांग आधी ती नेक्स्ट. फोर्थ. हां 512 रेस टू 1/9. हेच आहे ना पुढचं. मग आधी हे मला सांगायचं आहे. काय होईल बरं. व्हेरी गुड. 9th रूट ऑफ 512. व्हेरी गुड. तू सांगा. थांब पुढचा काय क्वेश्चन आहे. 100 रेस टू 1/90. मग आता काय होईल बरं हे चालं. 9 नाही 19th. हा TH लावायचा. 19 ला काय द्यायचं 19th रूट ऑफ 100. व्हेरी गुड. का बरे सांग बरं. 6 वालं सांग बरं. मग किती वाले हे 6 वाले का 6 वाले आहे ना. हां काय 1/7. मग आता काय होईल 7th रूट ऑफ 6. संपले का. फिनिश. घ्या पटक्यान लिहून. आणि याचे पण किती लिहायचे तुम्हाला 10 + 10 20. घ्या लिहून पटक्यान. हे का तुम्हाला एवढं सोपं वाटलं आहे कारण की आपण याचं बेसिक एकदम व्यवस्थित घेतलं म्हणून.